नमस्कार. तरुण भारत लाईव्हमध्ये मी मुग्धा तुम्हा सर्वांचं स्वागत करते. आज आपल्या तरुण भारत लाईव्हमध्ये आलेले आहेत शेषाद्रीजी डांगे, जे विद्याभारतीचे पश्चिम क्षेत्र मंत्री आहेत आणि त्याचबरोबर नुकत्याच स्थापन झालेल्या महाराष्ट्र शासनाच्या राष्ट्रीय शिक्षा नीती सुकाणू समितीचे सदस्यही आहेत. नमस्कार सर. नमस्कार. तरुण भारत लाईव्हमध्ये आपलं स्वागत आहे. धन्यवाद. सर, राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाबाबत जनतेमध्ये मोठी उत्सुकता आहे, तर प्रत्यक्षात अंमलबजावणीबाबत काय सांगाल? 2020 साली राष्ट्रीय शैक्षणिक धोरण जाहीर केलं गेलं. त्याच्या क्रियान्वयनासाठी 3 वर्ष आपण राष्ट्रीय स्तरावरून कार्यवाही करतो आहोत. पहिल्यांदा हे धोरण काय आहे हे जनतेपर्यंत पोहोचवणं, कुठल्या गोष्टीचा अंतर्भाव त्याच्यामध्ये केला आहे स्पष्ट करणं आणि शिक्षणात समाविष्ट असलेले जे घटक आहेत, शिक्षक प्राध्यापक आहेत, पालक आहेत, विद्यार्थी आहेत, संस्थाचालक आहेत, यांच्यापर्यंत या धोरणाची वैशिष्ट्य पोहोचवणं हे काम आपण प्रामुख्याने आत्ता केलेलं आहे. आणि हे धोरण लागू केल्यानंतर त्याचा काय परिणाम होणार आहे, कशासाठी हा बदल केला आहे, या गोष्टी स्पष्ट करत त्याच्यातली वैशिष्ट्यच जनतेच्या समोर सांगण्याचा प्रयोग आपण केला. आणि असं लक्षात येतं आहे की सकारात्मक प्रतिसाद याला समाजातनं मिळतो आहे. विद्यार्थ्याच्या गुणवत्तेचं हे धोरण आहे आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरती देशाची गुणवत्तेच्या दृष्टिकोनातनं वाढ होणं, देशाची प्रतिष्ठा वाढणं आणि देश आत्मनिर्भर करणं याची क्षमता पुढच्या पिढीमध्ये यावी याची व्यवस्था या धोरणामध्ये केलेली आहे. त्यामुळे क्रियान्वयन जितकं यशस्वी आणि अधिक गंभीरतेने आपण घेऊ तितके परिणाम आपल्याला सगळ्याला लवकर मिळतील. देशात जगातल्या महासत्ता असलेल्या अनेक राष्ट्रप्रमुखांनी, शिक्षणतज्ज्ञांनी या धोरणाची वैशिष्ट्य समजून घेऊन असं म्हटलेलं आहे की भारताने जर हे धोरण लागू केलं तर भारताला महासत्ता बनण्यापासून कोणीही रोखू शकत नाही. या एका वाक्यामध्ये महासत्ता असलेल्या देशाचं काय मत या धोरणाच्या बद्दलचं ते स्पष्ट होतं. तर नव्या शैक्षणिक धोरणाचं हे स्वरूप कसं असेल? हे पूर्व प्राथमिक शिक्षणापासून याच्यामध्ये त्या सगळ्या गोष्टींचा शास्त्रीय पद्धतीनं अंतर्भाव करण्याचा आपण प्रयत्न केलेला आहे. आपल्याकडे पायाभूत शिक्षणाच्या संबंधातनं आत्तापर्यंत काही रचनाच नव्हती. ज्याला आपण KG, मॉन्टेसरी असं जे म्हणतो, पूर्व प्राथमिक शिक्षण हे नव्हतं किंवा त्याच्यासाठीचा कुठलाही क्रायटेरिया नव्हता, सिलेबस नव्हता, पाठ्यपुस्तक नव्हतं, काय शिकवावं याच्या संदर्भातली निश्चितता नव्हती. थेट पहिलीमध्ये प्रवेशित होत होती मुलं. आणि नैसर्गिकदृष्ट्या आपण शरीरक्रियेचा अभ्यास केला तर मानवाच्या मेंदूचा विकास वयवर्ष 6 पर्यंत होतो, हे शास्त्रीयदृष्ट्या सगळ्यांनी मान्य केलेलं आहे. आणि 6 वर्षापर्यंत मूल घरातच राहतं, तर त्याचा विकास ज्या पद्धतीनं ज्या गतीनं व्हायला पाहिजे तसा तो होत नाही. त्यामुळे थेट पहिलीत प्रवेशित होणारी मुलं ही ज्या क्षमतेची असायला पाहिजे तशी ती मिळत नव्हती. त्यामुळे त्याच्यावरती एकदम जे बर्डन येत होतं, ताणतणाव येत होता, तो कमी व्हावा याच्यासाठी पूर्व प्राथमिक शिक्षणाची म्हणजे पायाभूत शिक्षणाची व्यवस्था या शैक्षणिक धोरणामध्ये केलेली आहे. वयवर्ष 0 ते 3 ते मूल घरात असणार आहे. त्यामुळे घरामध्ये सुद्धा त्याला काय शिकवावं, कसं शिकवावं याच्या संबंधातलं प्रबोधन पालकांना केलं जाणार आहे. वयवर्ष 3 ते 6 पर्यंत त्याचं पूर्व प्राथमिक शिक्षण होणार आहे. त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा तसा पुस्तकाचा भाग असणार नाही आहे, पण ते अनुभवजन्य असेल, कृतीयुक्त असेल आणि त्याला वेगवेगळ्या प्रकारचे अनुभव देऊन त्याची जी नैसर्गिक ओढ आहे त्याला, कारण आपलं शरीर ज्या पंचमहाभूतापासून बनलेलं आहे त्या पंचतत्वाचा विचार करून आपले शरीराचे जे पंचकोश विवेकानंदांनी सांगितले त्याप्रमाणे या पंचकोशाच्या आधारावरती हा सगळा पाठ्यक्रम विकसित केलेला असल्यामुळे शास्त्रीय पद्धतीनं त्याची मांडणी केली जाते आणि पुस्तकाच्या शिवाय शिकवलं जातं आहे. अनुभवातनं, कृतीतनं, अनुकरणातनं. मूल बोलायला जसं नैसर्गिकरित्या शिकलं, त्याला कोणी शिकवत नाही तसं की आता मी तुला हा शब्द शिकवते. आपल्या घरातल्या वातावरणामुळं आपण त्याच्याशी संवाद करतो, त्या संवादाच्या माध्यमातून त्याला जे जे ऐकायला मिळतं त्याच्यातनं तो भाषा शिकतो. मग जसं भाषा शिकतो तसं अनेक गोष्टी तो असाच नैसर्गिकरित्याच शिकतो. त्यामुळे शिकणं ही प्रक्रिया नैसर्गिक आहे, त्याच्यामध्ये तांत्रिकता नको हे सूत्र लक्षात घेऊन
तरीसुद्धा काही गोष्टींचा विशेष अनुभव दिला तर त्याच्या मेंदूची वाढ योग्य पद्धतीने होते आणि 6 वर्षापर्यंत मेंदूची जी वाढ होते ती वाढ तशीच आयुष्यभर राहते, फक्त त्याची पुनरावृत्ती होते. तो वेगवेगळ्या प्रकारचा अनुभव घेतो. पण मेंदूची वाढ होण्यासाठी म्हणून या कालखंडामध्ये काही कसोट्या अशा ठेवलेल्या आहेत, काही पद्धती अशी वापरलेली आहे आणि त्याचे गोल नक्की केलेले आहेत. त्यामुळं प्रत्येक मुलाचा सर्वांगीण विकास आणि समग्र विकास व्हावा याच्यासाठी पंचकोश पद्धतीनं हा पाठ्यक्रम आता नक्की केला जाणार आहे. पूर्व प्राथमिक शिक्षणासाठी सुद्धा शासनाची परवानगी घ्यावी लागेल आणि मूल खूप चांगल्या क्षमतेनं त्याचा भावनेचा विकास होईल, त्याचा बुद्धीचा विकास होईल, त्याचा शरीराचा विकास होईल. त्यामुळे हसत खेळत सहजपणानं नैसर्गिकरित्या त्याचं शिकणं सुरू होईल. त्यामुळे शिक्षण हे बर्डन नाही, आनंदानं तो शाळेत येईल आणि कौतुकाने तो घरी जाईल. या पद्धतीनं त्या वातावरणामध्ये आपण बदल करण्याचा प्रयत्न करतो आहोत. याच्यामध्ये अंगणवाडी शिक्षिकांना आपण प्रशिक्षित करणार आहोत. ज्या 10वी पास आहेत त्यांना 1 वर्षाचं प्रशिक्षण आहे, 12वी पास आहेत त्यांना 6 महिन्याचं प्रशिक्षण आहे. हे विशेष प्रशिक्षण देऊन या सगळ्या अंगणवाड्या बालवाड्या ह्या लक्षात घेऊन ग्रामीण भागामध्ये दुर्गम ठिकाणी असणाऱ्या या सगळ्या शिक्षणाच्या व्यवस्था अशा प्रशिक्षणातनं पूर्ण करून एक देश एक शिक्षण ही जी नीती आहे ती आपण अधिक गुणवत्तेनं राबवण्याचा या निमित्तानं आपण प्रयत्न करणार आहोत. पूर्व प्राथमिक शिक्षण एकदा पायाभूत शिक्षण पक्कं झालं आणि त्याच्यातली त्याची धारणा स्पष्ट असेल तर पुढचं शिक्षण घेताना निःसंशय त्याचा आपल्याला लाभ मिळणार आहे. त्यामुळे शिक्षणातनं समाज परिवर्तन, शिक्षणातनं राष्ट्र उभारणी, शिक्षणातनं राष्ट्रीय चारित्र्य या सगळ्यांचं बीजारोपण, बीजांकुरण, संवर्धन, संगोपन या त्या वयात केलं जाणार आहे. घर एक विद्यालय असं म्हटल्यामुळे त्या घरातल्या सुद्धा अनेक गोष्टी त्याला त्याच्या धारणा स्पष्ट करण्यासाठी उपयोगी पडतील अशा प्रकारची रचना त्याच्यामध्ये आपण केलेली आहे. त्यामुळे पायाभूत शिक्षणाची जी जोड दिलेली आहे हा क्रांतिकारक बदल आहे. बाकीच्या गोष्टींना किती महत्त्व द्यायचं हे आपल्याला टप्प्याटप्प्यानं पुढे जाता येतं, पण पूर्व प्राथमिक शिक्षण म्हणून आत्ता जी पायाभूत शिक्षणाची रचना आपण करतो आहोत हा मात्र अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण भाग आहे. भारतामध्ये आत्तापर्यंत त्याच्यामध्ये आपण लक्ष दिलेलं नव्हतं आणि पूर्वी घरामध्ये जी संस्कार करण्याची पद्धती होती तीच पद्धती आता आपल्याला शाळेत वापरावी लागणार आहे आणि त्याला त्याच्याबद्दलच्या या सगळ्या गोष्टींची जाणीव निर्माण करून देणं या गोष्टी आपण पूर्ण करण्याचा प्रयत्न करतो आहोत. या धोरणात पालकांचा सहभाग आहे असं आपण म्हणतात, तर ते नेमकं कसं असेल? शिक्षण हे फक्त शिक्षकांनी द्यावं अशी जर आपण अपेक्षा केली तर त्यांच्यावरती खूप मोठा भार वाढेल. अनेक गोष्टी अशा आहेत की ज्या घरातच केल्या जातात आणि घरात केलेल्या अधिक चांगल्या होतात. माझं मूल आहे, माझं दायित्व काहीच नाही असं कसं काय म्हणता येईल आपल्याला? हे सामाजिक ऋण आहे आपलं. पालक म्हणून मी त्याला जन्म दिलेला आहे तर त्याचं संगोपन संवर्धन चांगलं व्हावं यासाठी पुढे मी काही जबाबदारी घेणार नाही का? असं नाही चालणार. म्हणून पालकांचा सहभाग सगळ्या स्तरामध्ये आपण अपेक्षित केलेला आहे आणि या पालकांच्या सहभागामुळे त्या शिक्षणातली सहजता येणार आहे. जो आस्थेचा भाग आहे, माझं आहे म्हटल्यानंतर मी ज्या जाणीवेनं करतो ती जाणीव विकसित झाली आणि पालक इतके जागरूक आहेत म्हटल्यानंतर शिक्षकांच्या सुद्धा मनोभूमिकेमध्ये परिवर्तन होऊ शकतं आणि सगळ्या गोष्टी शिक्षकांना देणं शक्य नाही आहे. कारण आपण जे आत्ता म्हणतो आहेत त्याप्रमाणे सगळ्या कलागुणांचा, सुप्त गुणांचा विकास करायचा असेल तर प्रत्येक विषयासाठी वेगळा शिक्षक नेमणं ही व्यावहारिक होणार नाही आहे. पण म्हणून त्याची ती भूक, त्याचं वैशिष्ट्य, परमेश्वरानं दिलेली त्याला विशेष देणगी याचाही विकास झाला पाहिजे. म्हणून पालकांच्यामध्ये असे जे कोणी असतील की ज्यांनी या प्रकारचं शिक्षण घेतलेलं आहे त्यांचा उपयोग करून ग्रामीण भागातल्या, दुर्गम भागातल्या प्राथमिक शाळांच्यामध्ये, पूर्व प्राथमिक शाळेच्यामध्ये सुद्धा या सगळ्या गोष्टींचा आपल्याला सहयोग घेऊन ही त्याची गरज पूर्ण करता येणार आहे. म्हणून आमच्याकडं कुठे कलाचे शिक्षक आहे, आमच्याकडं कुठं संगीत शिक्षक आहे. म्हणून संगीत क्षेत्राची आवड असलेल्या त्या बालकावरती अन्याय नाही का होणार? म्हणून पालकांच्यामधल्या तज्ज्ञांना, अनुभवी असलेल्या यांचा आपण मदत घ्यावी अशी त्यातली भूमिका आहे. ह्या सामाजिक जाणीवेतून ती घ्यावी आणि जिथं शक्य आहे त्या ठिकाणी या प्रकारचे शिक्षक हे नियुक्त करावेत. प्रशासनाचाच हा मुद्दा असल्यामुळे किती ठिकाणी हे द्यायचं त्याचं धोरण अजून ठरतं आहे. महाराष्ट्रामध्ये ती रचना होईल. पण किमान एका केंद्राच्या शाळेमध्ये का होत नाही, पण अधिकाधिक विषय शिकवण्याची व्यवस्था याच्यात करण्याची आपली संकल्पना आहे. पूर्वी जसं तांत्रिक शिक्षण घेण्यासाठी आम्ही 1 दिवस 2 दिवस
त्या तंत्रविद्यालयामध्ये जात होतो, तसं आत्ता मी आणि माझ्या मुलांनी निवडलेल्या विषयाचं प्रशिक्षण घेण्यासाठी अशा केंद्राच्या शाळेत त्याला जाण्याची व्यवस्था, जे सोयीच्या अंतरावरती असतील, सहजपणानं त्या ठिकाणी जाऊ शकतील असं होईल. त्यामुळे अशा विशेष विषयाच्यासाठीचं शिक्षण आणि प्रशिक्षण काही ठराविक केंद्रांच्यामधून दिलं जाण्याची शक्यता आणि सोय त्याच्यामध्ये केलेली आहे. त्यामुळं त्याच्या आवडीचे विषय त्याला घेता येतील आणि त्याला सगळ्या आवडीच्या विषयामध्ये त्याला शिक्षणही घेऊन आपलं जीवन आनंददायी करता येईल. चॉईस बेस एज्युकेशन आपण दिल्यामुळे त्याला विषय निवडीचं स्वातंत्र्य दिलेलं आहे. आता परिपाठाने ठरल्याप्रमाणे हे विषय म्हणजे हेच विषय घ्यावे लागतील अशी सक्ती नाही आहे. तुम्ही तुमच्या आवडीचे विषय शिकू शकता. एखाद्या इंजिनियरला संगीताचं आवड असेल तर तो संगीताचा विषय घेऊ शकतो. एकाला क्रीडा प्रकार आवडला तर क्रीडा प्रकारामध्ये तो नैपुण्य घेऊ शकतो. म्हणून आता हे सगळे विषय हे अभ्यासक्रमाचे पाठ्यक्रमाचे विषय म्हणून आपण स्वीकारलेले असल्यामुळं शैक्षणिक पूरक उपक्रम असे जे आपण करत होतो त्या सगळ्याचा अंतर्भाव आज रोजी शिक्षणात केलेला आहे. आणि तो पाठ्यक्रमात आल्यामुळे त्या त्या विषयाचं शिक्षण घेताना त्या विद्यार्थ्याचं कुठल्याही प्रकारचं नुकसान होणार नाही आणि त्या विषयाच्या छंद व्हायच्यातनं तो त्याचं करिअर पण त्यातनं विकसित करू शकतो. अशी व्यवस्था या शिक्षणाच्या धोरणामध्ये स्पष्टपणानं केलेली आहे. हे शिक्षण व्यवसायाभिमुख आहे असं सांगितलं आहे, तर ते नेमकं कशा प्रकारे असेल? इयत्ता 5वीपासून जे विद्यार्थी शिक्षण घेणार आहेत त्याला त्या नियमित शिक्षणाच्या बरोबर कौशल्य विकासाचं शिक्षण दिलं जावं आणि ते प्रत्यक्ष अनुभवातनं दिलं जावं अशा प्रकारचं आहे अपेक्षा. त्यामुळं किमान एक कौशल्य त्यांनी त्या वर्षामध्ये अर्जित करावं अशी अपेक्षा शासनाने केलेली आहे. आणि त्याच्यासाठी त्याच्या परिसरात असलेल्या अशा सगळ्या प्रकारच्या रचनांचा त्यांनी वापर करावा. त्यांनी मोठ्या शहरामध्ये याच्यामध्ये असं म्हटलं की त्या ठिकाणच्या MIDC तुम्ही टाईप करा, त्यांच्याशी MOU करा, त्यांना ते द्या. ग्रामीण भागामध्ये जरी सोयी कमी उपलब्ध आहेत असं आपण म्हटलं, पण त्या भागातल्या गरजाही तशाच असतात. तर त्या त्या ठिकाणच्या गरजा पूर्ण करण्याची जी रचना असेल त्याला प्रमाणपत्र मिळतं की नाही आम्हाला माहीत नाही आहे, पण सुतारकाम करायचं आहे, कुंभारकाम करायचं आहे, एखादा चांभार आहे, शिलाई करणार आहे, काही छोट्या मोठ्या वस्तू बनवणारी माणसं आहेत, वेल्डिंग करणं आहे, प्लंबिंग आहे, मोटर रिवाइंडिंग आहे, अशा सगळ्या गोष्टीचं प्रत्यक्षात अनुभव घेऊन शिकणं, अनुभवातनं शिकणं, कौशल्य शिकणं, तंत्र समजून घेणं, या गोष्टी जर त्याला आत्मसात झाल्या तर त्याचा आत्मविश्वास वाढेल आणि शिक्षणाच्या बरोबर उदरनिर्वाह करण्याची त्याची व्यवस्था होईल. मी शिकून बेकार होणार असं त्याला वाटणारच नाही. त्यामुळे कुणीही बेकार राहणार नाही. परदेशामध्ये आत्ता जसं आहे तंत्रशिक्षणाला खूप महत्त्व दिलेलं आहे, तर तसं महत्त्व आता आपल्या या धोरणामध्ये असल्यामुळे शिकून काय मिळतं असा प्रश्न राहणार नाही. तर शिकून मला स्वाभिमानानं जगता येतं, शिक्षणामुळं मला आत्मनिर्भर होता येतं, स्वावलंबी होता येतं, स्वाभिमानी राहता येतं, माझं काम माझं पोट भरण्याची क्षमता माझ्यामध्ये नक्की आहे हा आत्मविश्वास त्याच्यात निर्माण होईल. म्हणून सगळ्या प्रकारच्या तंत्रज्ञानाचा वापर करून ज्या ज्या ठिकाणी जे जे उपलब्ध आहे त्याचाच उपयोग करून घेऊन या गोष्टी करता येणार आहेत. खूप छोट्या गोष्टी असतात पण त्या आनंददायी असतात, व्यवसाय निर्माण करून देणारे असतात, भविष्यात त्याचं अर्थार्जन करणारे असतात आणि कलागुणांचा विकास करणारे असू शकतात. त्यामुळे प्रत्येकानेच पैसे कमवावेत असं नाही आहे ना, पण एखादं कौशल्य माझ्यामध्ये आलं तर त्याचा मला खूप प्रकारचा लाभ होऊ शकतो. याच्यासाठी आपण त्याला क्रेडिट सिस्टीम जोडलेली आहे. गुणांकन करत असताना, वर्षभराचं मूल्यांकन करत असताना त्यांनी अवांतर विषय हे जे शिकलेले आहेत त्याला त्याचे क्रेडिट पॉईंट्स मिळणार आहेत. त्यामुळे विषयाच्या बरोबर 360 डिग्री इव्हॅल्युएशन म्हणत असताना या सगळ्या गोष्टीचा अंतर्भाव होऊन मग त्याचं गुणांकन केलं जाणार आहे. परीक्षेमधून किती मार्क मिळाले एवढ्यावरतीच ते फक्त होणार नाही आहे. त्याचं वागणं बोलणं आहे, त्याचा व्यवहार आहे, त्याचे नैतिक मूल्य आहेत, तो ज्ञानाचा वापर कसा करतो, लर्निंग आउटकम आपण त्याला म्हटलेलं आहे. त्यामुळे या शिक्षणाच्या माध्यमातनं त्याला काय काय मिळालं याची जंत्री त्यालाही कळणार आहे, समाजालाही कळणार आहे आणि त्याचं मूल्यांकन करताना या 360 डिग्रीमध्ये करत असताना मित्राशी संबंध कसे आहेत, शिक्षकाचं त्याच्याबद्दलचं मत कसं आहे, ह्या सगळ्या गोष्टी स्पष्ट होणार आहेत. त्यामुळे कशाला काही महत्त्व नाही असं नाही होणार. प्रत्येक गोष्टीला महत्त्व आहे, प्रत्येक गोष्टीतला आत्मा जिवंत करायचा आहे, त्याला ती जाणीव निर्माण करायची आहे. अरे कमी नाही आहे, श्रमप्रतिष्ठा, श्रमानुभव यातनं त्याच्यातला आत्मविश्वास वाढवण्याची संकल्पना आहे. तंत्रज्ञान तर देणं आहेच आहे, या साधनांचा वापर करण्याचाही भाग आहे. त्यामुळे खूप छोट्या छोट्या गोष्टी असल्या तरीसुद्धा त्या पद्धतीनं तो परिपूर्ण व्हावा, सर्वंकष त्याचं शिक्षण व्हावं
समग्र शिक्षण आणि सर्वांगीण शिक्षण अशी त्याला जोड देऊन आपण याची सांगड घालतो आहोत आणि प्रत्येक मुलाच्या सुप्त गुणाचा विकास करण्याची व्यवस्था या धोरणामध्ये केलेली आहे. याच्यातच त्याची यशस्वीता आहे असं मला वाटतं. यातून कामगार आणि औद्योगिक धोरणात काही बदल करावे लागतील का? धोरणात बदल करावे लागणार नाहीत. उलट काय होतं, आत्ता एखादा ITIचा जरी विद्यार्थी आला आणि त्याला एम्प्लॉयमेंट पाहिजे म्हणून तो एखाद्या उद्योजकाकडे गेला, तर तो जेव्हा त्याची परीक्षा घेतो तेव्हा लक्षात येतं याच्याकडे फक्त प्रमाणपत्र आहे. जे कौशल्य अपेक्षित आहे ते कौशल्य त्याला मिळतच नाही. त्यामुळे त्यांना अपेक्षित असलेल्या कौशल्याचे विद्यार्थी निर्माण व्हावेत म्हणून कम्युनिटी पॉलिटेक्निकसारखी एक योजना आहे, आत्ताही आहे. तर त्या तंत्रनिकेतनमध्ये पॉलिटेक्निकमध्ये त्यांनी असं एक भाग विकसित केला आहे आणि त्यांना असं म्हटलं आहे की परिसरातल्या गावातल्या गरजा लक्षात घेऊन तुम्ही त्या ठिकाणी जाऊन त्यांना प्रशिक्षण द्या. या धोरणाची अंमलबजावणी करत असताना असे इनोव्हेटिव्ह प्रोजेक्ट आपल्याला करावे लागतील ज्याच्यातनं समाजाची गरज पूर्ण होईल आणि त्याला त्याचं कौशल्य विकसित करता येऊ शकेल. कम्युनिटी पॉलिटेक्निक असं म्हणत असताना त्याच्या मागची संकल्पना अशीच आहे आपली. त्यामुळे अशा सगळ्या प्रकारच्या तंत्रज्ञानाचा वापर करून घेऊन तो परिपूर्ण व्हावा हीच त्याच्या मागची आपली भूमिका आहे. धन्यवाद सर, तुम्ही दिलेल्या या माहितीबद्दल. बघत रहा तरुण भारत लाईव्ह, जळगाव.